नमस्कार, मी वैष्णवी राऊत. आपल्या सगळ्यांना आता सध्याची परिस्थिती काय चालू आहे ते तर माहीतच आहे आणि आत्महत्याचं प्रमाणसुद्धा किती प्रमाणामध्ये वाढले हे सुद्धा माहीत आहे. पण माणसाला समजायला पाहिजे की आपण जगायला कुणासाठी पाहिजे आणि मरायला कुणासाठी पाहिजे. खरंच आपण ज्याच्यासाठी जगतोय किंवा ज्याच्यासाठी मरतोय, आपल्या असण्याने किंवा आपल्या नसण्याने इतरांना कोणाला काही फरक पडतो का, या गोष्टीचा माणसाने नक्कीच करायला पाहिजे. काही क्षणाचा राग माणसाला कायमचं संपून टाकतो. काही क्षणाचा राग हा माणसाला कायमचं संपून टाकतो आणि माणसाचं आयुष्यही बर्बाद करून टाकतो. मग माणसाने कुणासाठी जगायला हवं, कुणासाठी मरायला हवं, या गोष्टीचा विचार तर नक्कीच करायला पाहिजे. आता आपण जर बघायला झालं की सोशल मीडियाच्या द्वारे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ऐकायला भेटतात. त्यावेळेस आपल्याला स्टोरीद्वारे, स्टेटसद्वारे आपण विचार करतो की किती आत्महत्याचं प्रमाण वाढलं आहे आणि त्यावेळेस आपल्याला असं समजतं की त्या आत्महत्याच्या वाढत्या प्रमाणामध्ये सगळ्यात जास्त युवक आत्महत्या करत आहेत. खरंच भारताचं उज्ज्वल भविष्य आपण युवकांना म्हटलं जातो आणि याच युवकांनी जर आत्महत्या करावी तर काय समजावे बरं आपण तरी. आता सध्या ज्या माईने आपल्या लेकरांसाठी, ज्या बापाने आपल्या लेकरांसाठी दिवस रात्र अहोरात्र प्रयत्न करावे, त्या लेकराच्या उज्ज्वल भविष्यासाठी कष्ट करावे आणि त्या लेकरांनी काही क्षणाच्या रागासाठी, काही क्षणाच्या प्रेमासाठी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घ्यावं, अशा बातम्या आपल्याला ऐकायला भेटतात. पण खरं वास्तविकता अशी असते का हो? खरंच कुणासाठी कोणी मरतं का, या गोष्टीचाही कधी कधी विचार यायला लागतो. पण माणूस आता खरंच एका क्षणासाठी, एका क्षणाच्या रागासाठी स्वतःचा जीव गमवत आहे आणि जीव गमवताना माणूस कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही की माझ्या पाठीमागे कुणीतरी आहे, माझ्या पाठीमागं माझी आई रडणारी आहे, माझ्या पाठीमागं माझा बाबा रडणार आहे, मी गेल्याच्या नंतर त्यांचं काय होईल, या गोष्टीचा विचार सुद्धा आपल्या डोक्यामध्ये येत नाही. बरं, आत्महत्या करण्याचं कारण काय असतं? तर आत्महत्या करण्याचं कारण काय असतं तर प्रेमामध्ये धोका मिळतो, यश गाठण्यासाठी आपल्याला अडचणीचा सामना करावा लागतो, दिवस रात्र प्रयत्न करून सुद्धा पाहिजे ते यश आपल्याला मिळत नाही, म्हणून आपण आत्महत्या करतो. पण कुणीही कितीही आयुष्यामध्ये संकट आले, कुणी कितीही नावं ठेवले, कुणी काहीही बोललं तर जीव गमवणं त्याचा पर्याय आहे का, या गोष्टीचा विचार सुद्धा आपण केला पाहिजे. खरंच आत्महत्या केल्याने कुठल्या गोष्टीचं सोल्युशन आहे का, या गोष्टीचा विचार करावा. माणसाला कुणासाठी जगायचं आहे आणि कुणासाठी मरायचं आहे, या गोष्टी जर समजल्या तर माणसाला जीवन जगण्यामध्ये सुद्धा अडचण येणार नाही. प्रत्येकाच्या वाटेवर सुख आणि दुःख असतातच हो, पण सुख आणि दुःख असल्यास सुखाला पण आपल्याला स्वीकारावंच लागतं आणि दुःखाला पण आपल्याला स्वीकारावंच लागतं. या दोन्ही गोष्टीशिवाय आयुष्य आपण जगूच शकत नाही. पण आत्महत्या करणं हे कुठल्याच दुःखाचं कारण नाही आहे. आत्महत्या केल्यानं कुठलेच दुःख कमी होत नसतं. आत्महत्या केल्याच्या नंतर आपण तर आपल्या आयुष्यातून जातो, पण आपण नसल्यामुळे आपल्या घरच्यांना ज्या यातना सहन कराव्या लागतात त्या यातनाचा आपण कधी विचारही करू शकत नव्हतो. एखाद्या घरामधला जर तरुण मुलाने आत्महत्या केली तर त्याच्या घरावर पडणारं संकट काय असतं, या गोष्टीचा विचारही आपण करू शकत नाही. पण कुठल्या तरी रागासाठी काहीतरी कुणासोबत झालंय, या गोष्टीचा फक्त आपण राग मनामध्ये धरतो आणि स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेतो. एवढं जीवनाची किंमत आहे का, आपल्या जीवनाची खरंच आपल्याला किंमत आहे का, या गोष्टीचा पण विचार आपण कुठेतरी करायला हवं. खरंच जर माणसाला माणसाच्या जीवनाची किंमत असेल तर माणूस असा चुकीचा निर्णय घेतो का कधी? आपल्याला जर आपण 414मध्ये चालू असलेल्या जर गोष्टी ऐकल्या तर ऐकायला येतं आपल्याला कुणीतरी फाशी घेऊन गेलं, कुणीतरी औषध घेऊन गेलं, कुणीच तरी काहीतरी केलं. त्यावेळेस आपल्या आजूबाजूची माणसं किंवा म्हातारे माणसं काय म्हणतात, देवाने त्याचं मरणच तसं लिहिलं होतं म्हणून ते गेला असेल कदाचित, असं बऱ्याच लोकांच्या तोंडातून ऐकायला भेटतं. पण तुम्ही त्या क्षणापुरता तुमचा राग जर सावध केला, तुमचा राग जर आवरला तर तुम्ही काही दिवस अजून जगू शकता. असं पण या गोष्टीचा विचार करून बघा. तुम्ही मेल्याने ज्यासाठी तुम्ही तुमचा जीव देताय ना, त्याच्यासाठी त्या व्यक्तीला काहीच फरक पडणार नाही, पण फरक पडणार आहे ते तुमच्या आईला, तुमच्या बाबाला. त्याच्यामुळं आत्महत्या करण्या वेळेस प्रत्येक गोष्टीचा माणसाने विचार करावा. आत्महत्या करणं हा कुठल्याच गोष्टीचं सोल्युशन नाही आहे. फक्त आपण आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे गेलं पाहिजे, प्रत्येक संकटाचा सामना केला पाहिजे आणि नंतर यश भेटो ना भेटो पण आयुष्यामध्ये कधी खचून गेलं नाही पाहिजे. प्रत्येकाच्या वाट्याला सुख दुःख असतात, प्रत्येकाच्या वाटेला
काटे असतात, पण ते काटे तुडवत तुडवत आपण ज्यावेळेस जगणं सुरुवात करतो ना, त्यावेळेस एक दिवस ते काटेही कदरतात आणि ते आपल्या बाजूतून आपल्या वाटेतून नाहीसे होतात आणि आपल्याही जीवनामध्ये सुख यायला सुरुवात होते. त्यामुळे माणसाने प्रत्येक वेळेस दुःखीच राहिलं नाही पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधला पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधून जीवन जगलं पाहिजे. त्यावेळेस माणसाला खऱ्या जीवनाचा अर्थ समजतो. खरं तर आपण सोशल मीडियामध्ये पाहतच आहोत की सोशल मीडियाच्या द्वारे आपल्या बऱ्याच गोष्टी माहिती होतात किंवा चांगल्या वाईट गोष्टी आपण सोशल मीडियाच्या द्वारे बघत आहोत. पण माणसाने या गोष्टीचा कधी विचारच केला नाही की सोशल मीडियामुळे माणूस कुठेतरी स्वतःच हरवत जात आहे. हरवत्या माणसाला स्वतःची कमीपणा, स्वतःमध्ये असलेल्या गोष्टी काय आहेत त्या समजूनच येत नाहीत. फक्त सोशल मीडियामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला चांगल्या तर माहीतच होतात, पण बऱ्याचशा चुकीच्या गोष्टीही आपल्याला माहीत होतात. त्यामुळेही माणूस कुठेतरी डिस्टर्ब झालेला असतो. आपल्यातली मैत्री जर बघायची झाली तर काही क्षणापुरती राहिलेली. बरेच नावालाच मित्रमैत्रिणी असतात. वाईट प्रसंगी वाटतं की आपल्याला कुणीतरी साथ देईल, पण असं काहीच नसतं. पण आपल्याला आपल्या वाईट काळामध्ये आपल्या कुणी सोबत असो नसो, आपल्याला आपल्या वाईट काळाचा सामना स्वतःलाच करावा लागतं. कारण आपण आयुष्यामध्ये येतानाही एकटे आलो आहोत, जातानाही एकटेच जाणार आहोत. पण चुकीच्या मार्गाने आपल्याला कधीच जायचं नाहीये. आयुष्यामध्ये प्रत्येकाला दुःख आणि सुख या दोनच गोष्टींना सोबत जीवन जगायचं आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद जगलं पाहिजे. ज्याच्याकडे काहीच नाहीये ते सुद्धा सुखी राहतो, कारण त्याला जीवनाचा प्रत्येक गोष्ट त्यांनी खूप असं हे करून बघितलेले असते. त्याला समजत असते की प्रत्येक गोष्टी आपल्याला भेटत नसतात, तर काही गोष्टी सॅक्रिफाईस पण कराव्या लागतात आणि सॅक्रिफाईस केलेल्या गोष्टींमध्ये थोडाफार आनंदही मिळत असतो. म्हणून सगळ्यांना असं वाटतं की सांगावंसं वाटतं की आत्महत्या करणं ह्या कुठल्याच गोष्टीचा पर्याय नसून आपण प्रत्येक गोष्ट विचार करून जगायला पाहिजे. कोणी जर आपल्यासोबत असेल, आपली सिच्युएशन कितीही वाईट असेल, तर आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे की मी या सिच्युएशनमध्ये आहे. कदाचित ती व्यक्ती तुमची सपोर्ट करू शकेल, कदाचित ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी चांगलं सांगू शकेल. या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे. पण ज्यावेळेस तुम्ही कुणासाठी तरी मरताय ना, जर तुमचं ब्रेकअप झालंय म्हणून मरत असेल, तुमच्या गर्लफ्रेंडसाठी मरत असाल, तुमच्या बॉयफ्रेंडसाठी मरत असाल, तुम्हाला यश मिळवण्यासाठी मरत असाल, कारण तुम्हाला दिवस रात्र स्टडी करताय, त्याच्यामध्ये कुठंच तुम्हाला यश भेटत नाही, तुम्ही खचताय. ज्यावेळेस तुमच्या डिप्रेशनमध्ये जाताय आणि तुम्हाला असं वाटतं की माझी डिप्रेशनमध्ये जातोय, त्यावेळेस कुणाशी तरी मन मोकळं करा. त्यावेळेस काय सांगावं की कुणीतरी तुमच्या लाईफमध्ये तिथं टर्निंग पॉईंट येईल आणि तुमच्या डोक्यामधली जी निगेटिव्हिटी असते ती निगेटिव्हिटी बाहेर पडेल आणि आत्महत्याचा जो विचार मनामध्ये चालत असतो तो विचारही कुठेतरी कमी होईल आणि आयुष्य हे खूप सुंदर आहे. ते आयुष्य फक्त जगता आलं पाहिजे. आयुष्य हे खूपच सुंदर आहे, ते फक्त जगता आलं पाहिजे आणि जगता जगता ते हसत जगता आलं पाहिजे. धन्यवाद.